नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या आपल्या आरोग्यविषयक खास चॅनेलवर। उन्हाळ्यात सतत गरमी, थकवा, डोके दुखणे, शरीरात उष्णता वाढणे, हे सगळं तुम्हालाही जाणवतंय का? पण जर मी सांगितलं की फक्त काही नैसर्गिक पदार्थ खाल्ले तर शरीर आपोआप थंड राहू शकतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारे 11 सुपर फूड्स जे डॉक्टर सुद्धा सुचवतात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंबर 7 आणि 8 हे पदार्थ शरीराला एसीसारखी थंडावा देतात। 1. काकडी क्युकंबर। उन्हाळ्यात काकडी हा सर्वात प्रभावी थंडावा देणारा पदार्थ आहे। काकडीत जवळपास 95% पाणी असतं, म्हणून ते शरीराला हायड्रेट ठेवते आणि उष्णता कमी करते। कसं खायचं? दुपारी सलाड मध्ये काकडी अधिक लिंबू अधिक मीठ किंवा काकडीचा रायता। फायदा: शरीर थंड ठेवते, त्वचेला ग्लो देते, डिहायड्रेशन टाळते। 2. नारळ पाणी कोकोनट वॉटर। नारळ पाणी म्हणजे उन्हाळ्यातील नैसर्गिक एनर्जी ड्रिंक। यामध्ये पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स भरपूर असतात। कधी प्यावं? सकाळी रिकाम्या पोटी, दुपारी बाहेरून आल्यावर। फायदा: शरीरातील उष्णता कमी करते, थकवा दूर करते, पचन सुधारते। 3. ताक बटरमिल्क। ताक म्हणजे भारतीय घरातील सर्वात हेल्दी उन्हाळी पेय। ताक पिण्याने पचन सुधारतं आणि शरीरातील उष्णता कमी होते। कसं प्यावं? जेवणानंतर 1 ग्लास ताक, त्यात जिरं पावडर आणि मीठ। फायदा: पचन सुधारतं, शरीर थंड ठेवतं, ऍसिडिटी कमी करते। 4. कलिंगड वॉटरमेलन। कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळ आहे। यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असतं। कसं खायचं? सकाळी किंवा दुपारी स्नॅक म्हणून। फायदा: शरीर हायड्रेट ठेवते, उष्णता कमी करते, वजन कमी करण्यात मदत। 5. पुदिना मिंट। पुदिन्याचा कूलिंग इफेक्ट खूप शक्तिशाली असतो। कसं वापरायचं? पुदिना चटणी, पुदिना सरबत, ताकात पुदिना। फायदा: शरीर थंड ठेवतो, पचन सुधारतो, ताजेतवाने वाटतं। 6. दही कर्ड। दही हे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे। कसं खायचं? दुपारच्या जेवणात दही भात, दही सलाड। फायदा: पचन सुधारतं, उष्णता कमी करते, शरीराला ऊर्जा देते। 7. कांदा ऑनियन। कांदा हा उन्हाळ्यात लू, हीट स्ट्रोक पासून वाचवणारा पदार्थ मानला जातो। कसं खायचं? सलाड मध्ये कच्चा कांदा, कांदा अधिक लिंबू अधिक मीठ। फायदा: शरीरातील उष्णता कमी करतो, लू पासून संरक्षण, रक्ताभिसरण सुधारतो। 8. लिंबू पाणी लेमन वॉटर। लिंबू पाणी म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात सोपं आणि प्रभावी पेय। कसं प्यावं? 1 ग्लास पाणी, अर्धा लिंबू, थोडं मीठ किंवा मध। फायदा: शरीर हायड्रेट ठेवतं, उष्णता कमी करते, इम्युनिटी वाढवते। 9. जवचं पाणी बार्ली वॉटर। उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जवचं पाणी खूप फायदेशीर मानलं जातं।
जवमध्ये नैसर्गिक कूलिंग गुणधर्म असतात जे शरीरातील उष्णता कमी करतात. कसं बनवायचं? 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जव उकळा. थंड झाल्यावर प्या. फायदा: शरीर थंड ठेवते, डिहायड्रेशन कमी करते, किडनीसाठी फायदेशीर. 10. गुलकंद. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद हा शरीराला थंडावा देणारा नैसर्गिक पदार्थ आहे. कसं खायचं? सकाळी 1 चमचा किंवा दुधात मिसळून. फायदा: शरीरातील उष्णता कमी करते, पचन सुधारते, त्वचेसाठी फायदेशीर. 11. सत्तू पेय. सत्तू ड्रिंक. सत्तू हे उन्हाळ्यातील पारंपरिक भारतीय सुपरफूड आहे. कसं बनवायचं? 1 ग्लास पाणी, 2 चमचे सत्तू, थोडं मीठ, जिरं आणि लिंबू. फायदा: शरीराला त्वरित ऊर्जा देते, उष्णता कमी करते, थकवा दूर करते. तर मित्रांनो, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हे 11 सुपरफूड्स तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी करतात आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि हेल्थ संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आम्ही रोज आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.